प्रभाग क्रमांक 7 मधून जर आपण बघितलं तर शिवसेनेचे नमस्कार, मी अतुल ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मी आता प्रभाग क्रमांक 7 मध्ये आहे आणि आज या प्रभाग क्रमांक 7 मधून राजेंद्र फाटक यांनी आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल केलेला आहे आणि या प्रभागातील सगळ्या महिला ज्या आहेत त्या राजेंद्र फाटक यांना शुभेच्छा देण्यासाठी इथे उपस्थित राहिलेल्या आहेत। आपण राजेंद्र फाटक यांच्याशी बोलणार आहोत, त्यांची काय प्रतिक्रिया आहे। साहेब, आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, काय सांगाल, कशा पद्धतीचं काम येणाऱ्या काळात असेल? प्रथमतः मी माझे पक्षप्रमुख, माझे गुरुवर्य पक्षप्रमुख माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचे शतश आभार मानतो, कारण केलेल्या कामाची पोचपावती त्यांनी दिली। तसेच माझे स्थानिक आमदार मंत्री प्रतापजी सरनाईक यांनी सुद्धा आम्हाला प्रोत्साहित करून सर्व संधी दिली। त्याच्यानंतर आमचे जिल्हा प्रमुख नरेशजी मस्के साहेब, तसेच आमच्या विभागातील हे असंख्य कार्यकर्ते यांच्या प्रेरणेमुळे मी आज मला शिंदे साहेबांनी परत एकदा लोकांची सेवा करण्यासाठी, कारण याच्यापूर्वी माझी पत्नी राधिका फाटक या इथे काम करत होत्या, 8 वर्षे सतत ते काम केल्यामुळे आज एवढी गर्दी, त्याच्यानंतर सकाळपासून भरपूर शुभेच्छा वगैरे येत आहेत। तर या गोष्टीमुळेच आज प्रभागात मला शिंदे साहेबांनी संधी दिली। दादा, काय विजन असेल आता प्रभाग क्रमांक 7 मध्ये? काहीतरी तुम्ही ठरवलं असेल ना की हे विजन घेऊन आपल्याला पुढे लोकांसमोर जायचंय, कसा एकंदरीत प्रचार असेल? आमचा प्रभाग हा डेव्हलपमेंटच्या धर्तीवर चालू आहे। भरपूर प्रोजेक्ट रखडलेले आहेत, भरपूर प्रोजेक्टमध्ये स्लम डेव्हलपमेंटची प्रोसेस चालू आहेत। तर या ठिकाणी चालना मिळेल या प्रोजेक्टला, काय काय रखडल्यामुळे लोकांना घरं मिळतील, व्यवस्थित टाइम टू टाइम घरं मिळतील, यासाठी जोरदार प्रयत्न चालू आहेत आणि याच्या पुढे पण चालू राहतील। आणि निवडून आल्यानंतर भरपूर योजना लोकांसाठी, कारण आम्ही ऑफिस आमचं दुकान आम्ही कधी बंद केलं नव्हतं। लोकांनी आता इलेक्शन आल्यामुळे त्यांची दुकानं चालू केली आहेत। आता बघूया किती दिवस त्यांची दुकानं चालू राहतात ते। तर आम्ही त्या लोकांची सेवा करण्यासाठी कायम आमचं ऑफिस, सगळ्या गोष्टी आम्ही लोकांसाठी केलेल्या आहेत आणि असं नेहमीच कायम चालू ठेवणार। दादा, भीमनगरचा देखील प्रश्न मोठा आहे, त्यांचं देखील डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे, लोकांना हक्काची घरं मिळणं गरजेचं आहे, त्यावर कसं उपाययोजना करणार? आता 16 तारखेला रिझल्ट लागेल, त्याच्यानंतर लोकांचा एवढा विश्वास माझ्यावरती असणार, त्या प्रेरणेने मी भीमनगरचं पण सर्व लोकांना विश्वासात घेऊन माननीय एकनाथजी शिंदे साहेब तसेच प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या आशीर्वादाने, यांच्या प्रेरणेने आणि यांच्या मार्गदर्शनाखाली भीमनगरची डेव्हलपमेंटसाठी लोकांसाठी मी प्रयत्न करणार। सर, लक्ष्मी चिराग नगर हा विभाग आहे, तो प्रभाग क्रमांक 7 मध्ये येतो आणि तो रिडेव्हलपमेंटसाठी दिलेला आहे। तिथील लोक जे आहेत ते बाहेर राहायला गेलेले आहेत, लोकांपर्यंत पोहोचण्याचा मानस कसा असणार आहे? खरं सांगायचं म्हणजे लक्ष्मी चिराग नगर या परिसराशी माझं चांगलं नातं आहे। प्रत्येक गल्लीतली लोक आम्हाला ओळखतात, आम्ही तिथे कामं केली आहेत, भरपूर कामं केली आहेत, त्यामुळे तिथे लोकांपर्यंत पोहोचायला आम्हाला मार्ग असा वाटत नाही की आम्ही पोहोचणार नाही। पण सगळ्या ठिकाणून आम्हाला आता शुभेच्छा द्यायला अर्ध लक्ष्मी चिराग नगर आता इथे आलं, उपस्थित होतं। त्यामुळे लक्ष्मी चिराग नगरमधील लोक 100% वोटिंग करण्यासाठी आणि आपल्या माणसाला नगरसेवक म्हणून बनवण्यासाठी 100% इथे येणार। वहिनी, आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, कशी रणनीती असेल आता पुढच्या काळात? रणनीती बोलण्यापेक्षा मला वाटतं सातत्याने आम्ही काम करत आहोत आणि पुढेही करत राहणार। आणि लोकांची काही अपेक्षा एवढी मोठी नसते, छोट्या मोठ्या जी अपेक्षा असतात, त्यांचे जे गटार पायवाटा जे काही विषय असतात ते तर आम्ही नेहमी त्यांना पुरवत असतो। इतर काही योजनांच्या माध्यमातून पुढे जेव्हा स्कीम्स येतात तेही आम्ही आमच्या माध्यमातून त्यांना पुरवण्याचा नक्कीच प्रयत्न करतो। अजून मला वाटतं आता एकदा मला वाटतं राजू दादा यांचा जेव्हा महापालिकेत उतरेल तेव्हा तर पदवी नव्हती त्यांना एक नगरसेवक म्हणून, पण जेव्हा मला वाटतं त्या पदवीवर ते विराजमान होतील, मला वाटतं त्या अजून किती जोमाने काम करतील याच्यात काही प्रश्नच नाहीये। साहेब, आज राजेंद्र फाटक यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, काय सांगाल, कशा पद्धतीचं काम येणाऱ्या काळात राजेंद्र फाटक यांच्याकडून अपेक्षित आहे?
शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आणि या विभागाचे कार्यसम्राट आमदार आणि मंत्री परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब, खासदार आणि जिल्हा प्रमुख नरेश म्हस्के साहेब आणि पूर्वेश सरनाईक साहेब यांच्या प्रयत्नाने यांना विश्वास ठेवून राजेंद्र फाटक साहेबांना या विभागाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी परत संधी दिलेली आहे. त्या संधीचं सोनं कसं करायचं आहे ते राजू फाटक साहेबाला सांगायची गरज नाही. या भीमनगर, वर्तकनगर, म्हाडा या सर्व वसाहतीचा अभ्यास मोठा आहे. पूर्ण प्रभाग क्रमांक 7 कापूरवाडीपासून ते पूर्ण बेतनी हॉस्पिटल हा पट्टा फार मोठा आहे. समतानगरचा पण भाग येतो. या परिसरामध्ये घराघरामध्ये नाव पोचलेलं म्हणजे राजेंद्र फाटक साहेबाचं नाव आहे. तर या ठिकाणी बऱ्याच बिल्डिंगा तोडलेल्या आहेत, त्यांचं रिडेव्हलपमेंट झालेलं नाही. ते सर्व जबाबदारी राजू फाटक साहेबांनी घेतलेली आहे. याच्या पुढे या महिला आघाडी असेल, या ठिकाणी युवा सैनिक, शिवसैनिक असतील, सर्वांचं एकमत करून आणि राजू फाटक साहेबाला या विभागातून जास्तीत जास्त कसे मतं पडतील आणि समोरच्याचं डिपॉझिट कसं जप्त करता येईल त्या प्रयत्नात हे जिंकलेलेच आहेत. पण त्यांचा समोरचा उमेदवार जो आहे त्याचं डिपॉझिट जप्त करतील अशी माझी अपेक्षा आहे. मी विभाग प्रमुख म्हणून सांगतो, 24 तास काम करण्याची जबाबदारी माझी आहे. शहर प्रमुख पण आहेत आणि या विभागाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी संधी मिळाली आहे. त्या संधीला कुठेही डाग लागणार नाही. त्या संधीचं सोनं केल्याच्या सोडणार नाही एवढं बोलून माझे 2 शब्द संपत. आहे कारण अनेक विकासाची कामे त्याच कोरोनाच्या काळात देखील त्यांनी केलेली कामं आहेत आणि त्यामध्ये निश्चित असलेलं आपल्याला नागरिकांमध्ये त्यांचं चांगलं वलय पाहायला मिळते आणि आज त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर